14 फेब्रुवारी झाली, आपल्याला आठवणीत येते 14 फेब्रुवारीला काय घडलं होतं 2019 ला. सीआरपीएफ जवानांचा एक ताफा चाललेला होता. या ताफ्याच्या समोरून श्रीनगर जम्मू मार्गावरती जात असताना सर्व सैन्य एका रेषेत एका दोरीत सुर चाललं होतं. त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या. ताफा निसता जात नव्हता, त्यात हाडामासाची आमची सैनिक बसलेलं होतं. आणि हे सैनिक म्हणजे त्यांनाही मन होतं, मनात विचार चाललेले होते आपल्याला एका सीमेवरती जाऊन त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावायचं होतं. परंतु गाडीत बसलेले असताना काहीच्या हातात फोन होता. घरच्या आपल्या आई सोबत ते फोनवरती बोलत असावे कदाचित. काहींच्या हातात फोन होता आपल्या होणाऱ्या पत्नी सोबत बोलत असावे कदाचित. काहींच्या हातात फोन होता आपल्या होणाऱ्या बाळाच्या संदर्भात चर्चा करत होते आईशी, आपल्या बायकोशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या पाहुणे रावळ्यांची चौकशी करत होते. आणि अतिशय आनंदाच्या या वातावरणामध्ये तो ताफा पुढे चाललेला होता. पुढे चाललेला हा ताफा जम्मूच्या जवळ यावा आणि अचानक सुसाट वेगाने एक कार यावी आणि 250 किलो RDX न भरलेली ही कार त्या ताफ्यातल्या एका वाहनाला धडकावी आणि क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं. आणि क्षणात आकाशामध्ये वातावरण पूर्ण दूषित झालं. वातावरणामध्ये आगीचे लोळ दिसायला लागले, दूर दिसायला लागला. आणि या दूर कमी होता समोरचे दृश्य दिलं ना, अरे मनाला हेलावून टाकणार होतं. रक्ताने माखलेले माणसं सैनिक त्या ठिकाणी दिसत होतं. काहींकडे जर बघितलं तर फक्त मांसाचे गोळे पडलेले होते. मग इतक्या या बलिदान देणाऱ्या या सैनिकांची जी भावना आहे ना, तीच भावना खऱ्या अर्थाने त्या मावळ्यांच्या सुद्धा मनात